चांगले विचार फार वेळ टिकत नाहीत, म्हणून ते मनामध्ये येताच कृती करून कामाला लागा. माणूस हे एक दुकान आहे आणि जीभ त्याचं कुलूप आहे. कुलूप उघडलं की लक्षात येतं की ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं. तुमच्याकडे 1 रुपया आहे आणि माझ्याकडेही 1 रुपया आहे. आपण जर याची अदलाबदल केली तर आपल्या प्रत्येकाकडे 1-1 रुपयाच राहील. पण जर तुमच्याकडे एखादा चांगला विचार आहे आणि माझ्याकडेही एखादा चांगला विचार आहे आणि आपण याची अदलाबदल केली तर आपल्या प्रत्येकाकडे 2-2 चांगले विचार होतील. जे लोक आपली बदनामी करतात त्यांना करू द्यावं, कारण तेच लोक बदनामी करत असतात जे आपली बरोबरी कधीच करू शकत नाहीत. जर तुम्हाला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा, कारण उन्हात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकू लागतात. काट्यांवरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण पायामध्ये रुतणारे काटे हा पायांचा वेग वाढवतात. बोलायला शिका, नाही तर आयुष्यभर ऐकावंच लागेल. जगामध्ये माणूस हा एक असा एकमेव प्राणी आहे ज्याचं विष त्याच्या शब्दामध्ये आहे. अंगण लहान असेल तरी चालेल, पण स्वागताची भावना मात्र मोठी असावी. कधीही निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. आणि तसंही या जगामध्ये फक्त एकच गोष्ट सोपी आहे आणि ती म्हणजे दुसऱ्यांना नावं ठेवणं. जर एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नका, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं बोलतात. चेहऱ्यावरचा आनंद हा खिशातल्या पैशांवर कधीच अवलंबून नसतो. जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठीच असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. ऋतू संपल्यावर पडणारा पाऊस हा जसा नकोसा होतो, तसंच गरज संपल्यानंतर एखाद्या नात्याचं जर ओझं वाटायला लागलं तर याचा अर्थ ते नातं नक्कीच स्वार्थासाठी होतं. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हारणारच असं अजिबात नाही. अनेकदा उशीर झाल्यामुळे वेग दुप्पट होतो, हे नेहमी लक्षात ठेवा. पाण्यात उतरण्याआधी माणूस घाबरलेलाच असतो, पण एकदा का पोहायला लागला की त्याला समजतं हे किती सोपं होतं. आयुष्याच्या अडचणी या अशाच असतात, ज्यांना सामोरे जाण्याची भीती वाटत असते आणि ही भीती आपला बराच वेळ घेऊन जाते. म्हणून वेळप्रसंगी निर्णय घेणं गरजेचं असतं. निर्णय चुकतील किंवा बरोबर येतील हा नंतरचा प्रश्न आहे. जरी निर्णय चुकलाच तर अडचणीला सामोरं गेल्यामुळे होणाऱ्या दुःखापेक्षा याचं शल्य हे नेहमीच कमी असतं. पुस्तक आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत, त्यांना वाचावंच लागतं. आयुष्यातली कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही, म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप हा असा घ्या की त्याने फक्त चेहऱ्यावर हसूच उमटेल. त्रास देणारी ही नेहमी आपलीच माणसं असतात, कारण परक्यांना काय माहीत की तुम्हाला कोणत्या गोष्टीने दुःख होतं. तुम्ही कितीही हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव हा मैदानामध्ये उतरल्यावरच येत असतो. जेव्हा तुमच्यासोबत कोणीच नसेल तेव्हा स्वतःसोबत उभे राहा. आपली वाटणारी माणसं फक्त म्हणायलाच आपली असतात. जेव्हा आपल्याला खरंच त्यांची गरज असते तेव्हा ती लांबून आपली मजा बघत असतात. बदल हा एक असा आहे की विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलतं आणि व्यक्तिमत्व बदललं की भवितव्य बदलतं. म्हणूनच आयुष्यामध्ये बदल खूप महत्त्वाचे असतात. एखादी गोष्ट अशीच असायला हवी किंवा तशीच असायला हवी असं काहीच नसतं. तिथं महत्त्वाचा असतो तो त्यावेळचा प्रसंग आणि समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन. आणि जर समोरची व्यक्तीच महत्त्वाची नसेल तर महत्त्वाचा असतो तो फक्त स्वदृष्टिकोन. तुमचं आयुष्य काय किंवा माझं आयुष्य काय, आयुष्य हे कधीही चांगलं किंवा वाईट नसतं, ते फक्त आयुष्य असतं. ते चांगल्या पद्धतीने जगायचं आहे की वाईट पद्धतीने जगायचं आहे ते मात्र तुमच्याच हातात असतं. विचारांची गती ही नेहमीच पैशांच्या गतीपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. त्यामुळे नेहमी चांगले विचार करा आणि चांगल्यांची संगत धरा, त्यामध्ये आपलंच भलं असतं. हीनभाव असणाऱ्या व्यक्तीपासून जरा जपून आणि शक्यतो दूरच राहा, कारण तुम्ही त्यांची हीनता
दूर करू शकत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे की तो स्वतःला श्रेष्ठ ठरवण्याच्या नादात तुमची हत्या मात्र रोज करेल. एखाद्याने 22व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला 5 वर्ष लागली. एखादा 25व्या वर्षी एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक झाला आणि 50व्या वर्षी वारला, तर एखादा वयाच्या 50व्या वर्षी मोठ्या कंपनीचा मालक झाला आणि 90 वर्षापर्यंत जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या 20व्या वर्षी झालं, तर एखाद्याचं 40व्या वर्षी झालं. एखादा अजूनही अविवाहित आहे. तर सांगण्याचा मुद्दा हा की या जगामध्ये प्रत्येक जण आपापल्या टाइम झोनमध्ये काम करत असतो. काही लोक आपल्या किती पुढे गेलेत असं वाटत राहतं, तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासतात. पण खरं सांगू का, इथे प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत ही आपल्या स्वतःच्याच विशिष्ट टाइम झोनमध्ये धावत असते, जिथे तुम्ही एकटेच पळताय. त्यामुळे पुढे जाणाऱ्यांवर अजिबात जळू नका आणि मागे पडलेल्यांवर अजिबात हसू नका.